हॅलो मंडळी, तर नमस्कार. आज होता शनिवार. तर आज आमच्यात 2 जणांचे उपवास असतात आणि 4 जणांचं मला जेवण बनवायचं होतं. सो मी आज बनवत होते मसाला राईस. सकाळी बनवलेला होता मी डोसा, पण मला काही डोसा आवडत नाही. सो मी आज मसाले भात बनवत होते. त्यासाठी मी वाटाणा, बटाटा, वाफलेला बटाटा, टमॅटो, कांदा आणि कढीपत्ता घेतलेला होता. हे येतं सकाळी मसाल्याच्या डोस्याचं पीठ. तर मी आता काय करते की कुकर चढवलेला आहे गॅसवर आणि मी कुकर गरम करते. तोवर मी भाज्या कट करून घेते. सो आता भाज्या कट झालेल्या आहेत आणि मी आता एक एक करून कुकरमध्ये टाकणार आहे. सो आता पहिला नंबर आहे तेलाचा. पण कुकर काही गरम झालेला नव्हता. मग मी कुकर गरम केला आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर मी कढीपत्ता टाकला, नंतर कांदा टाकला. कांदा गरम होतोवर मी जिरे टाकले आणि आमच्यात नर्मदाची पोथी चालू केल्यामुळे आठवड्यात आलं नर्मदाची पोथी चालू केली आहे. त्यामुळे तुम्हाला थोड्या वेळाने घंटीचा पण आवाज ऐकू येईल. आणि नर्मदाच्या श्रावणामध्ये आमची इच्छा होती की नर्मदाची पोथी चालू करावी, म्हणून आम्ही चालू केली आहे. सो आता मी जिरे, कांदा, मोहरी, लसणाची पेस्ट टाकत आहे आणि आता तेजपत्ता टाकला आहे. सो आता हे गरम झालेलं आहे. तर मी आता हा टमॅटो टाकत आहे. टमॅटोनंतर मी टोमॅटो टाकला आणि थोडंसं हलवून घेईन. त्यानंतर मी वाफवलेले बटाटे टाकणार आहे आणि नंतर मी हळद आणि मिरची पावडर टाकणार आहे. काल मी डिश मागितलेलं होतं, तर तुम्हाला मी त्याची शॉपिंग केलेला व्हिडिओ लवकरच अपलोड करेन. जरा घरात धावपळ चालू आहे, घरात पारायण पण आहे, त्यामुळे वेळ भेटत नाही आहे. सो लवकरच अपलोड करेन मी. तर मी मंडळी आता ह्यात हळद, मिरची पावडर आणि जो भिजवलेला तांदूळ आहे तो मी त्यात टाकत आहे. तो टाकलेला आहे तो मी हलवून घेत आहे आणि हलवल्यानंतर मी तो चांगला परतून घेते, कारण परतल्यानं सुट्टा भात येतो. आणि मग मी त्यात जेवढा तांदूळ घेतला होता तेवढंच मी त्यात पाणी टाकत आहे. सो तुम्ही बघू शकता माझा तांदूळ हा चांगला परतलेला आहे. सो आता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकत आहे. पाणी टाकल्यानंतर मी थोडंसं हलवून घेईन आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घेईन मी. तर मंडळी तुमची पण सांगा बरं, गणपतीची तयारी कशी चालू आहे. माझी तर अर्धी शॉपिंग झालेली आहे. तुम्ही पण सांगा तुमची शॉपिंग झाली का गणपतीची, गौराईची, आणि झाली असेल तर कमेंट करून सांगा एस म्हणून. आता मी चटणी नारळ नव्हते तर मी थोडेसे त्यात माझ्याकडचे अवेलेबल होते थोडेसे तुकडे, तर नारळ, शेंगदाणे आणि एक मिरची घेतलेली आहे आणि ती मिक्सरला काढून मी पातेल्यात घेतलेली आहे. त्याला आता थोडीशी फोडणी देते, कारण माझ्या मुलाला चटणी आवडते खोबऱ्याची. सो मी ते बनवलेले आहे त्याच्यासाठी. तो काही बटाटा खात नाही आणि माझ्या मुलीला बटाटा आवडतो. सो आमच्या चौघांसाठी मी ही आता चटणी बनवलेली आहे. तर आता मी उत्तप्पा आणि डोसे काढून घेते. त्याचं थोडंच पीठ आहे. सो बघूया आता उत्तप्पे किती होत आहेत आणि डोसे किती होत आहेत. तर मी तवा ठेवलेला आहे गरम करायला. आता गरम केल्यानंतर आता गरम झालेला आहे तो मी थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि मग मी एक डोसा बनवत आहे, उत्तप्पा बनवत आहे. म्हणजे जर चुकलं तर तुम्ही घ्या. आणि नंतर मी त्याच्यामध्ये थोडासा कांदा, टमॅटो आणि मिरची टाकत आहे. माझ्या मुलाला डोसा आवडत नाही तर मला उत्तप्पा बनवावा लागतो. आणि माझी कपडे लावायचे राहिलेले आहेत, ते माझं काम हळूहळू चालू आहे. आज सॅटर्डे आहे म्हणून तो सुट्टीचा दिवस आहे. तर माझ्या मुलांची शाळा आहे, ते येतात 2 वाजता. तोपर्यंत मी हे स्वयंपाक बनवून ठेवते.
तर चटणी तर बनवून झालेली आहे, मसाला राईस पण तयार झालेला आहे. तर आता मी हे 2-3 काढते आणि तुम्हाला सांगते की टेस्ट कशी झाली आहे ती. तर मी आता हे बनवलेले आहेत आणि नंतरचे मी काढते. मंडळी अजून काय मग, तर हे बनवून झालेलं आहे माझं. थोडासा बटाटा होता त्यामुळं थोडासा बटाटा असल्यामुळं मी थोडीशी चटणी पण बनवली, कारण की मुलांना ती आवडते म्हणून. इकडे आपला मसाला राईस पण तयार झालेला आहे. बघा तो कसा सुट्टा झालेला आहे. सो मी आता मसाला राईस घेते, थोडासा उत्तप्पा घेतला आहे, चटणी घेतली आहे आणि थोडीशी बटाट्याची भाजी घेतली. आता मी तुम्हाला दाखवते कशी झालेली आहे ते खावते. तर मी खाऊन बघते आणि तुम्हाला टेस्ट सांगते. आणि चांगलं झालेलं आहे. आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. असेच